ओके बाय, थँक्यू. चलो बाय. चाललंय ते भाऊ. तर मित्रांनो आपली भारत यात्रा पोचलेली आहे. त्याच्यामध्ये जाऊन आपण लिफ्ट घेऊ पण घेऊ. ह्या गाड्यांना हात नाही दाखवायचा. हे महाराष्ट्र जय महाराष्ट्र नाही, जय महाराष्ट्र नाही देत आहे. आलेलं आहे हे बघा. नाही म्हटलं तरी 35 किलोमीटरची आपल्याला लिफ्ट दिला नव्हती आणि आता उरलाय त्याला चव नाही ढाऊ. तर दुकानामध्ये आलेले आहे. मध्ये काहीतरी बघतोय भाऊ. काय आहे? बम बम बोले मस्ती में डोले. श्री महाकाल मित्रांनो, मी विपुल तुमचं सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा टाइम टू ट्रॅव्हलमध्ये. आणि आपण इंडिया टू नेपाळ टूर करतो डायरेक्ट मुक्तीनाथपर्यंत. आणि आजचा आपला दुसरा दिवस आहे. पहिला दिवस आपला कालचा एकदम जबरदस्त गेला. त्याच्यानंतर आजचा दुसरा दिवसातला पहिला लिफ्ट आणि पहिला सफर चालू झालेला आहे आपला. आणि आपल्यासोबत आहे नॉमेड भाऊ. आणि इथून आता आपलं टार्गेट असणार आहे की पोखरा नाही म्हटलं तरी 160 किलोमीटर काहीतरी अंतर आहे आसपास. 157 की 60 किलोमीटर आहे. हे बघा इथं तुम्हाला दाखवतो. पोखरा इथून 157 किलोमीटर काहीतरी आहे. तर आजच्या दुसऱ्या दिवसात ट्राय करणार आहोत की आपण इथून हिचहायकिंग करून पोखरापर्यंत पोचण्याचा. तर भावांनो इकडचं वातावरण मस्त आहे. ऊन तर लय लागतं आहे पण हवा पण तशी चालली आहे जरा बऱ्यापैकी. आणि लिफ्ट वगैरे बघूया आपण भेटते काय, कसं काय वातावरण होणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे. आपण त्या हॉटेलमधनं आता निघालो आहे. रोडवर आलो. रोडवरनंच व्हिडिओ चालू केला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो. फुल ॲडव्हेंचर असणार आहे. कालचा जसा व्हिडिओ आपला फुल ॲडव्हेंचरवाला होता तसा आजचा दिवस पण आपला फुल ॲडव्हेंचर असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तिथपर्यंत जय जय श्री महाकाल. लिफ्ट लेके चलेंगे इंडिया महाराष्ट्र. पोखरा नाही बुटवाल. ओके नाईस टू मीट यू. ओके थँक्यू. चला तर असे सर होते. तर सरांना आपण भेटलेला आहे भावानो. आणि हा सरदा चालला आहे रस्ता पोखरा साईडला. तर आता आपण लिफ्ट वगैरे घेऊया आणि जाऊया इकडून डायरेक्ट पोखरा. गरमी बेकार व्हायला लागले भावानं. 2 मिनटात आम्ही पंख्यातून बाहेर आलेला. आता पंख्याची हवा संपली. आता सूर्यनारायण एकदम तापलेले आहेत. दुपारचे वाजलेत 12. आपलं डोका तापतोय. सर्वच तापणार आता बघा तुम्ही. मित्रांनो आपल्या इकडं आपल्या इंडियामध्ये असं असतं की इंग्लिश स्पीकिंग कोर्स, हे कोर्स ते कोर्स, MSc कोर्स असे भरपूर कोर्स असतात. तर इकडं बघा एकदा तुम्हाला दाखवतो. जपान लँग्वेज कोर्स आहे. तर तुम्ही नेपाळमध्ये आल्यावर तुम्ही जॅपनीज शिकायचे असेल तर तुम्ही जॅपनीजसाठी पण हे कोर्स आहे. तसं काही नवीन नजारा दिसला तर आम्ही तुम्हाला दाखवलं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे एका हॉटेलमध्ये तिथं जेवणासाठी. तर बघूया खाना बताओ इधर के बारे में. 350 खाना खाओगे 220 लगेगा. 220. वेज खाने में क्या क्या मिलेगा? दाल चावल सब्जी चटनी सलाद. ठीक है ना, येऊ येतं वेज. मित्रांनो मोमोज मागवलेले आहे. तर मित्रांनो हे काय असं हॉटेल होतं आणि आता आम्ही चाललेलो आहे इथून. हॉटेलमध्ये आम्ही खाल्लेले मोमोज वगैरे आणि लय भारी वाटलं. आता आम्ही चाललो आहे पोखरा. आणि वातावरण बघा भावानं. थोडासा दुपार मगाशी आतमध्ये आलो तेव्हा एकदम कडक ऊन होता. आता पण आहे पण थोडंसं या साईडला बघा एकदम पावसाळं वातावरण झालं आहे. आणि हे काय हॉटेल आहे इथं मोमोज वगैरे एकदम मस्त भेटला. तर मित्रांनो लिफ्ट वगैरे घेऊया आपण. लिफ्ट घेत जाऊया. बघूया पुढं लिफ्ट भेटते का आपल्याला. कारण की लय ऊन पण आहे बेकार. तर दाखवतोय लिफ्ट भेटत नाही आहे. बराच टाईम झाला इथंच थांबून आहे. आता बघूया लिफ्ट भेटते का नाही. चालतंय आता आपल्यासोबत तो पण ट्राय करतोय लिफ्ट घ्यायला. पण लिफ्ट भेटू शकते 100%. कारण की ऊन लय बेकार आहे. कान बिन जळून जातात भावानं. आम्ही बुटलमध्ये आहोत आणि या बुटलमध्ये वातावरण असं आहे. आणि वरती बघा पावसाचं वातावरण आहे. ह्या साईडला पावसाचं वातावरण आणि ह्या साईडला काय सूर्यनारायण तापवतात काय समजतच नाही मला. लिफ्ट वगैरे भेटू शकते भावानं एकदम जालीमध्ये. लोक फुल हेल्पफुल आहेत पण आम्ही काय गाड्या थांबवतो. चला तर भावानो आता आपण असं चालत चाललेलं आहे. कारण की इकडं माझ्या बाजूला पाठी बघू शकता नुसतं ट्रॅव्हलिंगवाल्याच गाड्या आहेत. तर त्याच्यामुळे काय आपल्याला लिफ्ट भेटत नाही. तर आम्ही असं चालत चाललो आहे पुढं. कारण की मोस्टली जर इकडं म्हणजे
टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर थोड्या कमी आहेत आणि मालगाडीच्या पण कमी आहेत, पण जास्त हे असे ट्रॅव्हलिंगवाल्या बसेस वगैरे जास्त आहेत. तर थोडा लिफ्ट घेणं जरा कठीण आहे, कारण की गाड्या पण कमी येतात, बाईकवाले येतात पण ते फुल आहेत, डबल सीट आहेत असे येतात, त्याच्यामुळे आपल्याला लिफ्ट भेटणं थोडा कठीण चाललं आहे. आणि आता इथून मुक्तिनाथ नाही म्हटलं तरी 230 किलोमीटरपर्यंत आहे. तर 230 किलोमीटर आता आपण बघूया कसं जाणार आहोत, काय करणार आहोत पुढं, ते सर्व तुम्हाला सांगणार आहे. तिथपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा भावानं. तिथपर्यंत जय जय श्री महाकाल. हगाडी उंच हगाडी उंच हगाडी उच्च. भावाने लिफ्ट दिली आणि हे भाऊ आपला भेटलेला आहे, त्याच्यासोबत आपण जाणार आहोत. ओके, नाही आहे सनग्लासेस आहे. ओके, थँक्यू बाय. आणि तुला मग भावा थँक्यू, ये माग ना पटकन, गाडी भेटेल तुला पण. बातचीत करते करते ओके ओके. भावाने हे थांबवलं, आपल्याला लावलं सेटिंग. चला तर नेपाळचा प्रेम बघताय यूट्यूब पे. मालूम है. ओके ओके बाय, थँक्यू. तर भाव आपला मागं राहिलेला आहे, आपण चाललेलो आहे पुढं. भाई आपका नाम बताओ ना. पवन. ओके पवन भाई ने अपने को लिफ्ट दे दिया है. भाव आपल्याला जास्त काही हिंदी जमत नाही, तर लय भारी वाटतं. आता बघूया किती किलोमीटरची लिफ्ट आहे, जिथपर्यंत हाँ हाँ आप लोग मिल गए तो मुझे बहुत ही अच्छा लगा. अच्छा अच्छा, थँक्यू भाई, थँक्यू भाई. ओके चलो भाई. से आए हो? हम महाराष्ट्र मुंबई. मुंबई से आए हो? हाँ हाँ. ओ भाई साहब, नेपाल में भाई, नेपाल के लोगों का प्यार देखो भाई साहब, एक नंबर प्यार है भाई. लय जबरदस्त वाटतं. भावाने आपल्यासाठी गाडी थांबवली आणि ह्यो भाऊ पण एकटा चालला होता, तर त्याला पण जरा कंटाळ येत होतं, म्हणून सोबतीला पाहिजे होतं, म्हणून आपण भेटलेला आहे. चला तर अशा नजारांसोबत आपण जाऊया पुढं. नेपाळ सिद्ध बाबा मंदिर. हमारा देश का एक प्रसिद्ध मंदिर है. अच्छा, सिद्ध बाबा ना. आगे बड़ा वाला भी है. ये टनल, ये बड़ा मंदिर है क्या? अच्छा, सिद्धपीठ, सिद्ध बाबा मंदिर. अरे हे टनल, भावाने एकदम गार हवा सुटले, भारी जबरदस्त. सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर. सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर. तर मित्रांनो, ह्यो भाव आता ह्या साईडला चाललाय आणि आपल्याला जायचं आहे समोर पोखरा, त्या साईडला तामसेना. तर हे आहे तामसेना चौक, हे तामसेना चौक आहे ना. ओके, असं काय नजारा आहे भावानं इकडं. चलो बाय, थँक्यू. हा, जय श्री महाकाल. तर या मित्राने आपल्याला इथपर्यंत लिफ्ट दिली भावानं, आणि हे इथं आहे. आता तो तिकडं चाललाय. चलो बाय, थँक्यू. तर मित्रांनो, आता आपल्याला जे भावाने गाडी सोडला, तर आपण आता या चौकामध्ये आलेलं आहे. हे बघा, नाही म्हटलं तरी 35 किलोमीटरची आपल्याला लिफ्ट दिला नव्हती, आणि आता उरलंय 119 किलोमीटर पोखरा. आणि भुटवल वरून 35 किलोमीटर आपण लांब आलेलं आहे या चौकामध्ये. आणि आता आपला नोमॅड भाऊ पण मागणे येतो, 10-15 किलोमीटर मागे आहे. तो पण आता आपल्या सोबत जोडणार आहे. तर थोड्या टायमात येईल तो. जास्त लांब नाही आहे, इथून 10-15 किलोमीटर लांब आहे, तो येईल आता. तर नोमॅड भाऊ दुकान आहे आपला, त्या दुकानामध्ये आलेले आहे. आतमध्ये काहीतरी बघतोय भाऊ. काय आहे? लेमन ज्यूस. लेमन ज्यूस. बम बम बोले मस्ती में डोले, है ना बाबू. एकदम खतरनाक आहे भावानो, पण लय महाग आहे बम बम. तर आपण सस्तावाला काहीतरी बघूया.
पोखराचा आपला नेपाळचा काय फेमस आहे बजेट मध्ये असेल पोको. बम बम नाही घेतला म्हणून पोको घेतलं. मँगो ड्रिंक्स काहीतरी आहे असंच, तर ते घेऊया आणि जाऊया. चला लय जबरदस्त बम बमला करूया मिस आणि घेऊया पोको. ओप्पोचा पोको भाव. तर नेपाळचे पैसे बघा भावानं, नेपाळचे 30 रुपये आता भेटलेले आहेत मित्रांनो. पोकेमॉन घेतलेला आहे आम्ही पोको. 30 रुपये नेपाळी आणि मँगो ड्रिंक्स. आणि ह्या असा नजारा, त्या नजाराच्या समोर मुंबई. जय महाराष्ट्र. तुम्ही यूपी वाले भाई साहब मिले हैं अपने को. आणि यो भाव कसा आहे बघ नेपाळ. चांगला आहे भावानं. जरा एक्सपिरियन्स करूया आणि चला. तर मित्रांनो असे काय नजारे आहेत ना नेपाळमध्ये, म्हणजे आम्ही आता उतरलो तिथं आणि तिकडून इथपर्यंत भावानं काय नजारे आहेत ना एकदम जबरदस्त. बघा ना वातावरण आणि घरं बघा एकदम खतरनाक. आणि आपण इथं आहे ना म्हणजे खालती लय गरम होत होता खालच्या साईडला, पण इकडे जसं जसं वरती चाललोय ना एकदम थंडगार वातावरण आहे, एकदम रावस भावानं. लय जबरदस्त वाटतंय. आणि आता आपण चौकामध्येच आहे अजून आणि वरती बघा पावसाळं वातावरण वाटतंय थोडाफार. माहोल एकदम खतरनाक आहे. बघूया आज संध्याकाळपर्यंत आपण कुठपर्यंत पोहोचतोय आणि जिथं पोहोचू तिथलं फुल ॲडव्हेंचर असणार आहे. रात्री कसा राहणार काय करणार ते तुम्हाला सर्व माहिती पडेल. तर बघूया, लय जबरदस्त मजा येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा भावानं. फुल ॲडव्हेंचर होणार आहे. लिफ्ट घेऊन जान रास्तों पे चलते हुए तुम्हारा भाई नेपाल पहुंच गया है. अभी जा रहा है मुक्तिनाथ की ओर. काय नजारे असते. तर मित्रांनो आम्ही नेपाळच्या अशा एकदम सुनसान जंगलातून चाललेल्या आहे आणि गाड्या मात्र 1-2 अशा येतात येऊन जाऊन. आणि आजूबाजूला जंगल बघा एकदा, पुरा घनदाट जंगल आहे भावानी. ह्या जंगलातनं आम्ही चाललेलो आहे. फुल ॲडव्हेंचर चालू आहे एकदम जबरदस्त. लय मजा येते भावानं. आता बघा 1-2च गाड्या येतात, आवाज येतो गाडीचा, तुम्हाला दाखवतो. ती पण मागच थांबते. तर मित्रांनो आपली भारत यात्रा पोचलेली आहे तानसेन. तर मित्रांनो भारत यात्रा पोचलेली आहे आपली तानसेनमध्ये. मुंबई टू नेपाळ आपली यात्रा चालू होती मुक्तिनाथपर्यंत. आपला आजचा दुसरा दिवस आहे नेपाळसाठी आणि आपण आता लिफ्ट घेतोय भावानं, लिफ्ट घेतोय. तर गाडी सर्व फुल आहेत. तर मित्रांनो आपण चाललेलं आहे लिफ्ट घेत. चला तर बघूया लिफ्ट भेटते काय. नाही तर गाडी फुल आहे भावांनो, तर गाड्या काय थांबत नाही आहेत. लिफ्ट थोडी कठीणच आहे. तरी बघूया आपण. आपल्या इकडचे पण लोक भरपूर जण येतात तर त्यांच्याकडे लिफ्ट पाहिजे. सर्व गाड्या फुल चालल्या आहेत, त्याच्यामुळे लिफ्ट थोडा कठीणमध्ये भेटते भावानं. तरी पण आपण काय हार नाही मानणार. रस्त्याच्या मध्ये जाऊन आपण लिफ्ट घेऊ. ह्या गाड्यांना हात नाही दाखवायचा, हे पैसे घेतात. तर आपण ट्रॅव्हल विदाऊट मनी करतोय, त्याच्यामुळे आपण काय ह्या गाड्यांनी जाणार नाही. चला तर आपण कोशिश करत राहू. हा ते चायनाच्या गाड्या आपण चायनाला बरखास्त केलेल्या आपल्या हिस्ट्रीमधून. गाड्या बघूया आता. सपोर्ट करा, लाईक. अजून काय बस. चला इन आँखों की मस्ती. लय जबरदस्त माहोल आहे भावानो. आणि आता आम्ही बऱ्याच टायमानंतर इथं थांबलेलं. बराच टाईम चालत होतं, त्याच्यानंतर गाडी काय लिफ्ट भेटली नाही आपल्याला, त्याच्यामुळे आम्ही थांबलेलं इथं. तर बघूया गाड्या येतील तर लिफ्ट घेऊया, नाहीतर बघूया संध्याकाळी कुठेतरी इथं जवळ हे दाखवू आपण. महाराष्ट्र जय महाराष्ट्र नाही, जय महाराष्ट्र नाही देत आहे. जय महाराष्ट्र पब्लिक नो. कारण की गाडी फुल असतात, कारण की सर्व फॅमिली पॅकेजमध्ये येतात, त्याच्यामध्ये सर्व फुल असतात. आणि आता हे इकडून चालले ते एकदम फुल रायडर लोक आहेत आणि यूपीचे आहेत सर्व. तर एकदम जबरदस्त चाललेला आहे सीन. तर मित्रांनो आपली भारत यात्रा ऑल इंडिया ट्रॅव्हल विदाऊट मनी आपण पोचलेलं आहे नेपाळच्या
जागे देशामध्ये पोचलेलं आहे आपण. आणि आजचा आपला दुसरा दिवस आहे भावानं. या दुसऱ्या दिवसात फुल मजा करतोय आणि फुल ॲडव्हेंचर चालू आहे. आता आपल्याला माहिती पण नाही हे पाठी गाव कोणतं आहे, कसं काय आहे, तरी पण आपण इथं आहोत आज. ते पण जेवढे पण लोकांनी आपल्याला इथपर्यंत येण्यासाठी सपोर्ट केला त्या सर्वांचे आपण मनापासून आभार मानतो. आणि ह्याच्या पुढं पण जेवढे लोक आपल्याला भेटणार आहेत त्या सर्वांचा पण आपण आधीच आभार मानूया. कारण की ते नसते तर आज आपण इथं नसतो, आपल्याला लिफ्टसुद्धा भेटली नसती, नाहीतर आपण आज इथपर्यंत पोचलो पण नसतो. तर सभी भाई को राम राम, जय श्री महाकाल. भेटूयात पुढं. ती बघ गाडी येते आपल्यासाठी. डॉगेश भाई तर एकदम खतरनाक था भाई साहब. आगे तक छोड़ दोगे? चलो. तर इकडच्या बकऱ्या वगैरे अशा आहेत. हो ना, कुत्रा तर एकदम भारी होता पण डेंजर पण होता. बकऱ्या वगैरे आहेत लय जबरदस्त. भावानं गाडी होती खाली तर मला वाटलं बाबा आता गाडी थांबली आता भेटल, पण नाही भावा. त्याने विचारला कुठं जात आहे, पण तो काय थांबला नाही भाऊ. मला वाटत होतं थांबल, होप्स होते थोडेफार की बाबा पुढच्या गावापर्यंत तरी पोचविल आम्हाला, पण नेपाळमध्ये काय झालं नाही तसं. चला बघूया अजून पुढं, ट्राय करत राहूया आपण. अजून आपल्याकडे बराच टाईम आहे, नाही वाजलं तरी आता वाजले 4:30. तर जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊया, कारण की लिफ्टचं थोडं कठीण वाटतंय. आता काय माहिती, आम्ही दोघं आहो म्हणून मी घेत नाही किंवा तो लिफ्ट घेत नाही की काय लिफ्ट भेटत नाही, असं काय सीन आहे. तर बघूया आता काय होतंय. तो बघा डॉगेश भाई येतोय मागणं. बऱ्याच टायमानंतर आम्हाला अशी लिफ्ट भेटलेली आहे. आणि जो भाऊ आणि फुल ओपनमध्ये आहे, खाली लाद्या आहेत गाडीच्या आणि असं काय नजारे आहेत. आणि बघ हे भाऊ भेटलाय आणि यो भाऊ येत आहे. फुल ॲडव्हेंचर आणि असे नजारे भावानं बघा ना, काय खतरनाक व्ह्यू आहे. अशी बॅग वगैरे ठेवलेली आहे आम्ही आणि काय नजारे बघा भावानं. बघा जबरदस्त भावानं. बघा असे नजाऱ्यांचा आस्वाद घेत आम्ही चाललेलं आहे आता नेपाळ. जिथपर्यंत जातील तिथपर्यंत आम्हाला लिफ्ट दिली नाही भावाने, फक्त सांभाळून राहायला लागतंय. फुल ॲडव्हेंचर होतंय भावानं, फुल. तर भावानो असं काय आपला ॲडव्हेंचर चालू आहे. ह्या भावाने आपल्याला लिफ्ट दिलेली आहे गाडीमध्ये आणि फुल मस्त मगन होऊन आम्ही चाललेलं आहे. आणि गावचा नजारे बघा इकडचे. नेपाळमध्ये आपल्याला अशी काय लिफ्ट भेटलेली आहे खतरनाक एकदम. बघूया आता जिथपर्यंत जातील तिथपर्यंत तर आपल्याला लिफ्ट भेटलेले आहे आणि फुल ॲडव्हेंचर होतं आहे आपल्या भावानं. अशा गाडीतनं जायचं उडून बघा आणि वातावरण एकदम खतरनाक आहे आमचा, लय जबरदस्त. भावा कसा वाटतं एकदा सांग जरा. दिस इज माय काइंड ऑफ लिफ्ट. माझ्या पद्धतीची लिफ्ट आहे, कारण अशी लिफ्ट भेटणं म्हणजे खूप भारी वाटतं अशा लिफ्टला. कारण नजारे बघत चाललोय आम्ही. आपण फुटाणे चणे वटाणे खात आम्ही चाललेलं आहे भावानं, चाललोय एकदम जबरदस्त. तर भावानं असेच नवीन ॲडव्हेंचर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपल्याला सपोर्ट दाखवा आणि फॉलो करा, जरा भावाला मोठा करा. तिथपर्यंत जय श्री महाकाल. ही झाडं कसली आहेत एकदम मला पण नाही माहिती. नेपाळमध्ये आपण आलेलं आहे आणि एका गावामध्ये आपण उतरलेलं आहे. समोर चेकपोस्ट आहे, तर त्या चेकपोस्टच्या पाठीमागेच आता जी गाडी भेटली होती आम्हाला, ते मजा घेत आम्ही चाललो होतो. आणि आता एक अशा गावामध्ये आम्ही उतरलेलं आहे. आम्हाला पण नाही माहिती कुठलं गाव आहे कसं आहे. आणि त्या गावामध्ये आता आम्ही थांबलेलं आहे. तर लय भारी वाटतंय, म्हणजे 10-15 किलोमीटरची लिफ्ट भेटली असेल आम्हाला वाटतंय. आणि एकदा जबरदस्त भावानं काय विचारू, फुल ॲडव्हेंचर चालला होता. आणि तेवढाच समोर चेकपोस्टवाले पोलीसवाले आले आणि त्याच्यामुळे त्या भावाने आपल्याला गाडीतून उतरवला आणि इथंच थांबवला. चला तर बघूया आता हा कुठला तरी गाव आहे. या गावाचा नजारा काय असा आहे, एकदम खतरनाक फुल ॲडव्हेंचरवाला. आणि नॉमेड भाव थांबलेल्या पोलिसांची बात करून. हे काय असं चेकपोस्ट आहे आणि हे असं काय गाव आहे इकडं. आणि गावामध्ये तुम्हाला दाखवतो एक छोटासा पेट्रोल पंप आहे. हे बघा एक पेट्रोल पंप आहे मस्तपैकी. आणि हे बाजूला मित्रांनो ही अशी नेपाळमध्ये आपण रस्त्याने जाताना एक कुठले तरी फुलं बघायला भेटलेत आणि त्या भाऊने आपल्याला घेतला नाही स्वतःसाठी. तर कसा आहे वास, कसा आहे, जबरदस्त आहे म्हणतंय. बघा अशी फुलांची नावं नाही माहिती. आणि इकडचं काय नजारे आहेत भावानं, सुनसान सडक,
और हम दो यात्री पैदल. फुल एकदम रावस आणि फुल एकदम भयानक असं जंगलामधून चाललेलं आहे, जिथं आसपास एकही घर नाही आणि काहीच नाही भावानो. अशा जागेवरनं चाललेलं आहे. वरती बघा जंगलं, झाडं आणि एकदा शांतपणे तुम्ही ऐका इकडचा आवाज. वातावरण बघा एकदा, बाबो काय वातावरण झालंय भावानो. आणि आपला भाव असं चाललेला आहे आणि आपण पण चाललेलं आहे. आणि इकडची लोक किती लकी असतील भावानो. बघा ना, हे घर बघा एकदम दोन डोंगरांच्या मध्ये मस्तपैकी. काय व्ह्यू आहेत इकडचे, खतरनाक व्ह्यू आहेत भाव, खतरनाक एकदम भाव. एकदा ते वातावरण बघा कसला झालंय, खतरनाक भावानो. आम्ही तिथं चेकपोस्टला जिथं आम्ही उतरलो तिथं बराच टाईम थांबलो होतो. तिथले जे पोलीसवाले होते ते बोलले की आम्ही एक गाडीमध्ये तुम्हाला थांबवून तुम्हाला डायरेक्ट पोखरापर्यंतच्या गाडीमध्ये बसून देतो. पण बराच टाईम झाला भावाने, एक गाडी नाही आली आणि 6:30 झाले भावानं. लय वैताग आला, म्हणून विचार केला की आता आपण थांबण्यापेक्षा चालत गेलेलंच बरं आहे. आणि असं काय रस्त्यामध्ये आपण पोचलेलं आहे, बघू शकताय आजूबाजूचा डोंगर आणि काय लय खतरनाक व्ह्यू वगैरे चाललेले आहे. तर बघूया, असं आपण चाललेलं आहे, गाड्या येतात जातात आणि जबरदस्त असे वातावरण आहे इकडं. बघा भावानो, खतरनाक जंगलामधून आता आम्ही चाललेलो आहे. ते सर पण म्हणत होते की जंगलामध्ये जास्त थांबू नका, कारण की इकडं प्राण्यांचं काय जरासं टेन्शन वाटतं. बाकी सर्व ओके आहे. तर आता आपल्यासोबत एक आहे मित्र, आपला भाव आहे, तर त्याच्यामध्ये काय एवढं टेन्शन वाटत नाही आहे. तर बघूया काय होतं आहे. जर लिफ्ट भेटली तर लिफ्टनी जायचा प्रयत्न करूया पुढं वगैरे, नाहीतर जिथं पुढं कुठं मंदिर वगैरे असेल तिथंच आजची रात्र स्टे करू. कारण की बॅग चालून लय खांद्याचे लंका पार झालेले आहे भावानं. आणि असे वातावरण आहे. आणि इकडची लोक एकदम भावानं, म्हणजे सांगायचं झालं ना, इकडची लोक एकदम एवढी शांत आहेत ना भावानं, त्याचा काही विषयच नाही भावानं. लय शांत भावानं. एकदा तरी तुम्ही नेपाळला या, नेपाळ अनुभव करा आणि पूर्ण बघा ना, रस्ते बघा भावानं. नाहीतर आपल्या इकडं कसं असतं आणि इकडचं वातावरण एकदम शांत आहे. हा मेन रोड आहे, तरी पण ह्या रोडवर किती शांतता आहे बघा एकदा तुम्ही भावानं. लय जबरदस्त वाटतंय. खतरनाक व्ह्यू सोबत आपण चाललेलं आहे. असे नजाऱ्यांचा आस्वाद घेत आपण पोहोचतोय नेपाळ मुक्तिनाथ बाबाच्या दर्शनासाठी. चला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा. तिथपर्यंत जय जय श्री महाकाल. शुगर फ्रीवाला आहे. तर बराच टाईम झाला, तर आम्ही चालून दमलो, तर आता चाय पियाला बसलो आणि यो बिस्किट घेतला होता शुगर फ्रीवाला. त्याला चव नाही ढवू. आणि शुगर फ्री बिस्किट चहा सोबत खातो, शुगर सोबत. ह्याच्यामध्ये चहा आणि बिस्किटामध्ये साखर नाही, तर काय भाव, चाव न ढवू आणि पितोय आम्ही. चलो बाय बाय. चल, या दुकानावर आम्ही आता चाय वगैरे पिलं. आणि हे दादा आहे महेश दा आहे. कहाँ तक है वो बोले, आप भी देखो अब कितना किलोमीटर होता है, वहाँ तक चलो. वॉलिंग चला, बॉलिंग तक है. वॉलिंग तक. अरे वाह, वॉलिंग तक आहे लिफ्ट. मिल गई. तर बघूया आता तिथपर्यंत जातील, तिथपर्यंत जाऊया एक आपण. बढ़िया से ट्रक में हमेशा से सपना रहा है मेरा कि ऐसी ट्रक में लिफ्ट मिल जाए. और भाई ये सही है. जय श्री ट्रक वाली महाकाल. लिफ्ट है ना भाई, बहुत बढ़िया रहती है. क्योंकि ये देखो भावाने लिफ्ट दिलेली आहे आपल्याला. थोडासा बातचीत झाल्यावर लाइटिंग बघा भावानो. ट्रक एकदम नवरीसारखा नटवलाय भावाने आपल्या राणीला, एकदम जबरदस्त. आणि आता आम्ही असा सफर सुरू केलेला आहे. बघूया जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊया. आपली आजची शेवटची लिफ्ट असणार आहे आणि ट्रकमधून तर फुल रावस मजा येते. चला, तर भेटूया असं नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजून रात्र झाली नाही आणि आपलं अजून काम संपलेलं नाही. चला. आणि असा रस्ता काय आहे ते बघा, तिकडं किती खाली जायचं आहे भावानो. लय डेंजर आहे रस्ता. मित्रांनो, गाडी काय अशी रावस दिसते ना भावाने. ह्या गाडीतून आम्ही तो भाव जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आपल्याला घेऊन चाललाय. आणि गाडी बघा भावाने एकदम खतरनाक दिसते. लाईट जगमगवून टाकलेलं आहे आणि थोडीशी गाडी धुवतोय आपण. तर यो भाव आपला काम करतोय, फुल पाणी बिणी आणून देतोय मस्तपैकी.
आणि गाडी एकदम बघण्यासारखी आहे भावानं, एक नंबर आहे, जबरदस्त गाडीचं वातावरण काय असं आहे एकदम खतरनाक. तर मित्रांनो आता पाठीमागे एक पूल आहे जो म्हणजे लय भारी आहे म्हणतात, म्हणून आम्ही इथं थांबलेलो नाही तर इथून आम्ही अजून नाही म्हटलं 10 ते 15 किलोमीटर पुढं गेलो असतो, पण आपल्याला तो व्ह्यू पॉईंट घ्यायचा आहे तर आपण त्याच्यासाठी थांबलेला आहे. आणि ही आपली गाडी आहे होती मस्त, बरंच लांब आलेलं आहे भावांनो, नाही म्हणता. आणि अशी गाडीचं लुक बघा काय खतरनाक लागतंय. आणि आता आम्ही इकडंच थांबणार आहे, टेंट वगैरे बघू काय करायची व्यवस्था आहे, त्याच्यानंतर तो ब्रिज बघितल्याशिवाय आपण काय जाणार नाही, कारण की आपण आत्ता फोटो वगैरे बघितले तर उद्या सकाळीच दाखवतो तुम्हाला तो ब्रिज कसा आहे काय आहे. आणि आता ह्याच्यानंतरची पुढची सिच्युएशन काय असणार आहे ती पण सांगतो. लगभग 30-35 किलोमीटर आए होंगे है ना. और उसके बाद एक भाई ने बात बताई कि यहाँ पे एक ब्रिज है जो सस्पेंशन ब्रिज बोलते हैं या तो झूले टाइप ब्रिज है, झूला वाला, और बहुत लंबा ब्रिज है. तो मैंने फोटोज देखे गूगल में तो एकदम बढ़िया ब्रिज लगा यार. तो मैं सोचा कि नहीं यार यहीं पे रुक जाते. तो वैसे तो लिफ्ट मुझे लगभग 10 किलोमीटर आगे की मिली थी, लेकिन फिर भी हमने सोचा कि नहीं यहीं रुकना ज़रूरी है, तो हम यहीं पे रुकने वाले. और आपको कल सुबह मैं नज़ारा दिखाने वाला हूँ क्यों रुका था मैं. तो ये हमारे भाई है, इनसे मिलेंगे कल, अगर मुलाकात होगी तो कल मिलेंगे भाई. और ओके भाई, अगर मिलना भी ना हुआ तो कॉल पे बात जरूर रहेंगे. ठीक है चलो, थैंक यू भाई, थँक्यू. चलो भाई, चाललंय ते भाऊ. लय मोठी गाडी होती राव. ये ब्रिज है देखने के. और बात ऐसी हुई कि हम थोड़ा सा तब तक हम मैप में देखने लगे. तर मित्रांनो इकडचा ब्रिजचं आपण उद्या दर्शन करणार आहोत. एकदम खतरनाक ब्रिज आहे म्हणतात. ते ड्रायव्हर दादा होते, त्यांनी बोलले की इकडचा ब्रिज एकदम खतरनाक आहे, म्हणून आपण ह्या आता ब्रिजसाठी हा स्पॉटवर थांबलेलं नाही. ते इथून आपल्याला 10-15 किलोमीटर अजून पुढे घेऊन गेले असते, पण काय आपल्याकडे टाइम आहे तर आपण तो सीन पण पुरा करूनच जाऊया की नाही. त्याच्यासाठी आपण इथं थांबलेलं आहे. अनएक्सेप्टेड आपली लोकेशन असते, कधी पुढं काय होईल काय माहिती नाही आपल्याला. पण तर आजची रात्र आपण इकडं जाऊ. तर आता यो 10चा हॉटेल आहे ह्या, तर आपण आजची रात्र इकडंच थांबणार आहोत. चला बघूया काय होतं आहे आता पुढं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून. चला तर मित्रांनो असं काय जेवण भेटलेलं आहे आपल्याला एकदम नेपाळमधलं व्हेज थाली. भाई कितने का हे बोले 250 रुपयाचा, म्हणजे तर 250 रुपये नेपाळी आणि इंडियाचे आपले 150 रुपये. जेवण एकदम जबरदस्त आहे भावानो, फ्रेश अँड एकदम जबरदस्त, गरम गरम. चला जेवूया मग भेटूया. मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे टेंट लावायला. तर टेंटची जागा दाखवतो तुम्हाला. टेंटची जागा काय अशी आहे आणि आता आम्ही आजची रात्र इकडंच थांबणार. तर टेंट लावतो मग भेटतो. चला.